जत 24 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार, मी मच्छिंद्र बाबर। आपण पाहत आहे जत 24 न्यूज। लक्ष्मण जकोगुण बेळूर जिल्हा परिषद गट जीवांनावर शिल्पा रविकुमार यांची जिल्हा परिषदला उमेदवार आहे आणि भैरप्पा मासाळ पंचायत समिती गट बेळूर आणि मीनाक्षी यल्लप्पा बंगे हे उमराणी जिल्हा परिषद गट अशी तिन्ही उमेदवार जिल्हा परिषद बेळूर मतदारसंघामध्ये भरघोस मताने निवडून आणण्यासाठी आज आमदार पडळकर साहेबांची पण मोठी सभा झाली। आज आमदार साहेबांचे एवढं मोठं काम चालू आहे। अख्ख्या तालुक्यामध्ये 9 जिल्हा परिषद आणि 18 पंचायती समिती गण हे निवडून आणण्यासाठी आमदार साहेब, डॉक्टर रदळे साहेब आणि भाजपची पूर्ण टीम काम करत आहे आणि बेळूर जिल्हा परिषद गट कम से कम 3,500 ते 4,000 लीडनं इथं जीवनावरताई निवडून येणार आहेत आणि 2 पंचायत समिती गट उमराणी आणि बेळूर गण हे जोरात आपली भाजपचा बालेकिल्ला म्हणून हे ओळखणारी गट आहे आणि याच्यासाठी आमदार साहेब भरपूर निधी दिलेला आहे। गुडापूर धानम देवीसाठी 5 कोटी रुपये दिलेलं होतं ब वर्गामध्ये। बेळूर काळभैरवनाथ मंदिरसाठी 3 कोटी रुपये दिलेले आहेत आणि उमराणी धानम्मा मंदिरसाठी 5 कोटी रुपये निधी मंजूर केलेत आणि आज बेळूरमध्ये उच्चेश्वर मंदिरसाठी 2 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि गावात आता सध्याच्या बेळूर गावामध्ये 120 कोटी रुपयाचं काम चालू आहे आणि आज गुगवाड म्हणा, बसरगी म्हणा, शिंदूर म्हणा आणि उमराणी म्हणा, आज एकुंडी, वजरवाड हे आज खिलारवाडी, सामळगेवाडी 9 गावामध्ये सगळ्या गावामध्ये कामं भरपूर चालू आहेत आणि ह्याच्यासाठी आज जो काय गोपीचंद पडळकर साहेब मगाशी सांगितलेलं आहे डिसेंबर महिन्यापर्यंत पाणी विस्तार योजनेची पाणी येणार आहे आणि पाण्याचा पण प्रश्न मिटून जाणार। उमराणी पंचायत समिती गणामध्ये मेंढीगिरीच्या पंचायत समितीसाठी मेंढीगिरीचं उमेदवार देण्यात आलं। काँग्रेसचा आज तुम्ही बघताय हालत सध्याच्याला। आज तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, आज महाराष्ट्रामध्ये पूर्ण भाजपचं सरकार आहे। त्याच्यामुळे योजना घरोघरी पोहोचण्यासाठी आज जीवांवरताई असेल, आज अभंगी असेल, आज मासाळ काका असेल, ह्यांची प्रत्येक घरोघरी हे योजना पोहोचवण्यासाठी ह्यांची उमेदवारी आहे। त्याच्यासाठी आपलं मतदारांच्या वरती एवढा मोठा भरोसा आहे आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा सांगली जिल्हा परिषदवरती फडकवण्यासाठी आज आमदार साहेबांचं पाठबळ आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी आमदार साहेबांच्या पाठीमागे प्रचंड तालुकाच उभी आहे। आज मी एवढंच बोलतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।